नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 27 तारखेच्या या डे एंड डेटाच्या व्हिडिओमध्ये. तर 28 तारखेची दिशा कशी असणार आहे आणि आपल्याला काय त्यातून आउटकम येतील, डायरेक्शन कशी असेल या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण जातो डेटावर. तुम्ही बघू शकता क्लायंटच्या पोझिशन कशा पद्धतीने चेंज झालेल्या आहेत. तर बेसिकली आज फक्त प्रॉफिट बुकिंगचा डे होता असं आपण मानूया. रिटेलरनी पण फार खास काही चेंजेस त्याच्यामध्ये केलेले नाही आहेत, नवीन पोझिशन बनवलेल्या नाही आहेत. ज्या पोझिशन होत्या त्या ऑलमोस्ट प्रॉफिट बुक करून अर्ध्या केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये आपण बघू शकता मेजर जो चेंज आहे, कॉल जे लॉंग्स होते ते पण त्यांनी कमी केलेले आहेत. त्यानंतर जे कॉल शॉर्ट्स होते ते पण ऑलमोस्ट अर्धे कमी केलेले आहेत. त्यानंतर पुट्स लॉंग होते ते कमी केलेत आणि पुट शॉर्ट जे होते ते सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत. म्हणजे बेसिकली 88,000च्या ज्या पोझिशन्स होत्या त्या 55,000वर आल्यात आणि प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी झालेली दिसते. आता एफ आयजकडे आपण मोर्चा वळवला तर एफ आयजचं बघू शकता. एफ आयजने पण आज प्रॉफिट बुकिंगचंच काम केलेलं आहे. जे मायनस होते त्यांचे 1,24,000चे ते आता -75,000वर आलेले आहेत. तर ह्यांचा पण संकेत हाच आहे की मेजर अशी काही डायरेक्शनल अजून कॉन्फिडन्स ना एफ आयज दाखवत आहे ना रिटेलर दाखवत आहे. बेसिकली डेटा जो आहे तो थोडेसे नॉर्मल लॉंग 55,000 एकदम निग्लिजिबल लॉंग्स रिटेलरचे आहेत आणि एफ आयज निग्लिजिबल शॉर्ट आहे, पण शॉर्ट जे आहेत ते कमी कमी होत आहेत. म्हणजे बेसिकली न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आपण याला म्हणू शकतो. आता प्रोने काय केलं आहे ते आपण या ठिकाणी बघू. प्रोने जे फ्युचर लॉंग होते ते थोडेसे कमी केलेत. ते ॲक्च्युली मेजरली कमी केलेत, 39% कमी केलेले आहेत. तर आता हे ऑब्वियस आहे की एक्सपायरी होती त्यामुळे आपल्याला ते फ्युचर्स कापावे लागतील. तर अर्धे कमी केलेले आहेत आणि बाकी बघू शकाल जे शॉर्ट्स होते ते पण ऑलमोस्ट म्हणजे त्याच्यामध्ये फार मेजर काही न करता ते आहे तसेच कॅरी आहेत. तर याच्यामध्ये ओन्ली 3%चं हे झालेलं आहे. म्हणजे आता जे लॉंग्स होते ते कमी झालेले आहेत. याचा अर्थ समजू शकता तुम्ही, हे थोडेसे निगेटिव्ह साईडला यांनी प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे फ्युचर शॉर्ट्स होते ते तेवढे नाही कापले. जे एफ आयजनी जेवढे फ्युचर शॉर्ट्स होते ते कापलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह पोझिशन्स कमी केल्यात कम्पेअर टू एफ आयला. आपण ज्यावेळी प्रोसोबत कम्पेअर करू तर त्यांनी फक्त 3% मध्ये काम केलेलं आहे, त्याचवेळी इकडे 9%. तर बेसिकली प्रो हा जो आहे तो डायरेक्शनल प्लेयर आहे आणि तो ॲक्च्युअल स्मार्ट प्लेयर आहे या तिघांमध्ये. त्याच्यामध्ये 62,000च्या शॉर्ट्स अजूनही कॅरी आहेत. लॉंग ज्या होत्या त्या कमी केल्यात मेजरली. म्हणजे याचा अर्थ शॉर्ट पोझिशन याच्यामध्ये आपण समजू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये नंतर मग जे कॉल लॉंग आहेत त्याच्यामध्ये कमी आहे, मीन्स 47%नी कमी केलं आहे. शॉर्ट्स कमी केलेले आहेत, म्हणजे कॉल शॉर्ट जे आहेत ते पण कमी केलेले आहेत. तर हे प्रॉफिट बुकिंगचे संकेत आहेत. पुट्स कमी आहेत आलेत आणि पुट जे शॉर्ट केले होते म्हणजे लॉंग जे होते ते सुद्धा पुटमधले कमी केलेले आहेत. तर मेजर काही असा चेंजेस नाही आहे. बघू शकता तुम्ही डेटामध्ये ओन्ली 9%चं पॉझिटिव्ह आलेलं आहे. पण त्याचा इम्पॅक्ट फ्युचर शॉर्ट्समध्ये, म्हणजे जरी हे लॉंग दिसत असले तरी आपल्याला यांना शॉर्ट साईड प्ले करताना आपण शॉर्ट्समध्ये आहेत असं आपण त्याचा अर्थ काढू शकतो. तर बेसिकली आता ट्रेड कसा करायचा आणि लॉंग रनमध्ये याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर हे विदाऊट डायरेक्शन आहे. आता ही डायरेक्शन उद्याच तय होईल की कशा पद्धतीने हे लोक काम करतात. तर उद्याचा दिवस पण साईडवेजच असणार आहे. काही मेजर मुवमेंट एका साईडला आली किंवा नाही पण आली तर ते थोडंसं प्लस मायनस होईल आणि ते एका ठिकाणी सेटल होईल. आणि डे एंडला जो आपण याचा ओपन इंटरेस्टचा डेटा चेक करतो डे एंडला किंवा दिवसभरात जे ॲक्टिव्हिटी होतात ते आपण बघू शकतो. 3 एप्रिलच्या जी स्ट्राईक प्राईज आहेत, ज्या लेटेस्ट 5 स्ट्राईक आहेत त्याच्यावर झालेलं काम आहे
तो आपण जर बघायचा प्रयत्न केला तर हे काम थोडंसं साईडवेजच झालेलं आहे. म्हणजे पुट OI थोडासा जादा जरी आलेला असला तरी त्याने फार फरक नाही पडत. हा ओपन इंटरेस्ट आहे, ह्या काही ॲक्च्युअल पोझिशन्स नाही. ॲक्च्युअल पोझिशन ज्या आहेत त्या ॲक्च्युअल पोझिशन्स इथे आहे आणि ह्याचा जो चेंज येईल दिवसभरात डे एंडला आणि दिवसभराची प्राईज ॲक्शन काय आहे ह्याच्यावरून आपल्याला पुढची डायरेक्शन समजेल. तर मित्रांनो, आय होप याचा तुम्हाला फायदा होत असेल. काल पण जी डायरेक्शन दिली होती ती एक्झॅक्ट सेम पद्धतीने काम झालं. मी तुम्हाला व्हिडिओच्या टायटलमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला साईडवेज काम बघायला भेटणार आहे आणि उद्याचा सुद्धा साईडवेजच आहे. उद्या कोणी बाय करून स्कॅल्प करून प्लस मायनस याच्यात फसायचं नाही आणि थोडंसं लांब राहायचं आहे. आउट ऑफ मनी कॉल पुट सेल करून बसले 300 पॉईंटचे तर 10-15 पॉईंटची गेन आपल्याला बघायला मिळेल. तो थोडा स्टॉप लॉस ठेवून आपण आउट ऑफ मनी कॉल पुट विकून बसू शकता. कुठली डायरेक्शन अजून क्लिअर झालेली नाही आहे. तर थँक्यू मित्रांनो आजच्या दिवसासाठी. बघूया उद्याचं काय प्रिडिक्शन आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रॅक करू. जे लोक ॲड नसतील ग्रुपला तर ॲड होऊन जा. इंट्राडेमध्ये आपण बराचसा डेटा आणि त्याचे होणारे चेंजेस आपण शेअर करत असतो. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू मित्रांनो.